बडा संघाला बिग फाईट बरोबरीची लढत देताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की या संघामध्ये आपण बघितलं तर तितकी मोठी नावं नाही आहेत. खेळाडू आपण बघितलं तर नेमकेच आहेत, परंतु मोजका मात्र खेळ करतायत. परंतु तो खेळ आपण पाहिला ना तर लक्ष वेधणारा खेळ हा टीमचा राहिला आहे. कारण की नागले संघातून आपण बघा की जितके पण संघ येतात ना प्रत्येक संघाकडे आपण पाहू शकतोय की तसे खेळाडू आहेत जे खेळ आपण पाहिलं तर उंचावण्याचा प्रयत्न करतायत. इकडे आपण बघू शकतो की आता 3 ओव्हरच्या कुशल मुकाबल्यामध्ये आघाडीची जोडी आपल्याला बघायला मिळते. रोहित आतकरी आणि जय बीच ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. रोहितला आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये भरपूर मात्र चांगला खेळ केला होता. बघा या टीम मध्ये आपण बघितलं तर आणखीन एक जे रोहित असतात ऍज अ विकेट किपरच्या भूमिकेत आपण नेहमी त्यांना पाहतोय, परंतु ते नाही आहेत. परंतु हे रोहित आपण बघितलं तर भरपूर चांगला फॉर्म दर्शवला गेला होता. जयेश असतील जे बी जुचंद्रचा वंडर बॉय म्हणून त्याला नक्कीच उल्लेख केला जातोय, समजलं जात आहे. हा खेळाडू आपण पाहिला तर बॅटिंग बॉलिंग मागील मॅच मध्ये जबरदस्त खेळ या मॅच मध्ये पाहतोय आपण होती सुरुवात. जयेश बोरकून पाहतोय पहिला बॉल मात्र योग्य टप्प्यावर हाताळणी करताना पाहायला मिळते. गती छान आहे, चांगलं नियंत्रण आहे, भरपूर अनुभव आहे. कारण की आपण पाहू शकतो या विभागामध्ये खास करून हा जो परिसर नायगाव पूर्व परिसरामध्ये भरपूर क्रिकेट खेळतो, भरपूर अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळतो, एक गाव एक संघाचा फॉर्मॅट खेळतोय आणि भरपूर त्याला अनुभव मिळालाय आणि तो पणाला लावेल इथे. समोरच्या दिशेने बॉल मात्र खेळलाय फिल्डर तिकडे बाउंड्रीच्या जवळ. पाहिलं नेमकं काय झालंय, सत्यवान दर्शवतात नेमकं काहीतरी की हा इशारा आलाय चौकार 4. कारण की सध्या तरी आमच्या डोळ्याच्या समोर बघितला बाउंड्री लाईन आहे, परंतु बाउंड्री लाईनच्या अधिक पडदा आहे त्यामुळे आम्हाला काही क्लिअर नाही झालं. परंतु सत्यवानने पाहिलं कॅमेरामध्ये, मग नंतर आम्ही पाहिलं की हा हलकासा आपण बघितलं तर मग पाय टच झालाय बाउंड्री लाईनला, त्यामुळेच हा मिळेल चौकार. उडवलाय बॉल हवेत आहे, फिल्डर आहे तिकडे दुरून. हर्षद आले होते, लेंथ मात्र बरोबर समोर पडले आणि मग आता काय झालं गेलं ते मात्र चुकीचं झालं. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीम साठी भरपूर चांगलं झालंय. बॉल चालला बॉर्डरलाईनच्या पलीकडे, दुसरा चौकार या ओव्हर मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर सध्या हवेचा ओघ, हवेची साथ आणि धाव फळक आपण बघितलं ना तर जसं पहिल्या बॉलला बाजूला ठेवा, परंतु 2 बॉलवर 2 चौकार. रोहित आतकरी नावाचा हा बॅटर आपण पाहिला तर इम्प्रेस करतोय. जयेशला मात्र आपण बघितलं तर 2 चौकार ठोकलेत. जयेशच्या बॉलिंगला मात्र आपण बघितलं या प्रकारे मात्र खेळणं भरपूर चांगल्या बॅटर्सना अवघड जात आहे, परंतु कारनामा केलाय जयेशच्या विरोधात. थोडासा आपण बघितलं तर दिशा आपण पाहिला तर ऑफसाईडची ठेवण्याचा प्रयत्न, परंतु आपण बघितलं की पंचाने सांगितलं की हा वाईड आहे. थोडी मात्र ऑफसाईडची दिशा ठेवायची होती, परंतु त्या दिशेच्या भरपूर बाहेर हा बॉल हाताळला गेला. त्यामुळे आपण पाहू शकतो इथे की वाईड बॉलचा इशारा मिळाला. एक्स्ट्रा रन्स मिळत संघाच्या टोटलमध्ये आपण बघितलं तर 9 धावा. 9चा आकडा डोळ्याच्या समोर येतोय. मग 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून आपल्याला डोळ्याच्या समोर येतोय. 9 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच होता, आता मात्र टॉप एज झालाय. 22 तिथे पाहतोय आपण झेलची संधी, पकडला जातोय झेल 22च्या थ्रू आणि पाहिलं तर मग पहिली सफलता जेबीच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळेल. इन्फॉर्म दिसले होते रोहित आतकरी, मात्र या बॉलला खेळताना थोडेसे कमी पडले, टॉप एज झाला आणि झेल कंप्लीट. फलंदाज बाद, पहिला धक्का नागले संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर आता नवीन खेळाडू बॅटिंगसाठी येताना बघायला मिळतात आपल्याला. मिस्टर विवेक, जय बीज, विवेक बीज आणि नक्कीच आपण बघितलं तर या बीज बंधूंपैकी आपण बघितलं आणखीन एक बीज बंधू अनिकेत बीज. म्हणजे हे बीज ब्रदर्स आहेत ना, हे भरपूर धोकादायक आहेत.
कारण की या खेळाडूंचा खेळ पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. आता त्यापैकी आपण बघितलं तर मग जय तर आहेत, परंतु आता विवेक आलेत. जयेशचा बॉल मात्र आपण पाहिला, विवेक खेळतील. हा पहिला बॉल असेल विवेक साठी. समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्टेड ड्राईव्ह केला, उडवले हवेत. फिल्डर तिकडे, कॅचची संधी आली होती आहे, परंतु संधी मात्र आपण पाहिलं तर पूर्ण नाही केली आहे. अगदी आपण पाहू शकतोय कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटच्या पटलावर उल्लेख केला जातोय ना. जीवदानी स्पोर्ट्स नागले संघाला कमी लेखून चालायचा नाहीये मित्रांनो, कारण की हा संघ आपण बघितला दिसतोय तसा नाहीये. हा डराता भी और हराता भी आहे. लास्ट बॉल फुल टॉस होता पाहिला, पण तर थोडस मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पाहू शकतो बॅकफुटला वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल आपण पाहिला तर हलकासा एज घेऊन मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला. आणि त्यानंतर आपण बघितलं की मग बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्हची डिमांड केली आहे. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत आपण पाहिलं तर मग आमच्या अंपायर्स येथील बीमर बॉल आहे की नाही आहे हे निरीक्षण करण्यासाठी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मदत देखील घेऊया, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये शंका आहे. त्यांना वाटतंय की हा बॉल बीमर मिळेल आपल्याला, म्हणून तर आपण बघितलं की त्यांनी रिव्हची डिमांड केली. चला तिसऱ्या अंपायर या. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवलं गेलंय. सीधी बात, नो बकवास, क्लिअर आहे आणि हा बॉल फ्लेअर आहे. डेफिनेटली आपण बघितलं की मग थोडेसे बॅटर थोडे पुढे होते असं देखील आमच्यापर्यंत सांगितलं गेलं, आणि त्यामुळेच हा फेअर डिलिव्हरीचा मात्र डिसिजन पोहोचवलं गेलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा आल्यात, 2 चौकार देखील आलेत, विकेट देखील आलाय, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की 12 धावा मिळाल्यात. आता नंबर 2 सत्यवान बोरकुंड नावाचे बॉलर आहेत. सत्यवान एक चांगले बॉलर आहेत, चांगली बॉलिंग करण्याची किमया करू शकतायत, गतीने बॉल टाकू शकतायत, सगळ्या काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत, परंतु आता दर्शवावं लागेल. जास्त वेळ घेऊ नका रिक्वेस्ट करतोय. थोडा वेळाला आपण देखील प्राधान्य देऊ मित्रांनो, कारण की लेट उशिराने आपण खेळ चालू केलाय. सत्यवान पहिल्या पण तर समोर बॅटर मिस्टर विवेक. मिस टायमिंग शॉट हवेत, कीपर तिकडे, कीपरच्या माध्यमातून चांगला झेल पकडला जातोय. हर्षद कॅच पकडताय, हर्षद नाही आहेत मला वाटतं की नक्कीच दीपेश आहेत तिकडे, आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर झेल कंप्लीट केला आणि फलंदाज बाद. अजय आहे का, तो राहुल नाही रोहित का, राहुल मैदानाच्या आतमध्ये आलेत. राहुल आल्यानंतर बघा शक्तिशाली खेळाडू आहेत, शक्ती त्यांच्याकडे आहे, शक्ती दर्शवण्याची नक्कीच आपण बघितलं तर त्यांच्याकडे देखील संधी आहे, परंतु आपण पाहिलं तर इकडे मिळेल धाव. एक सत्यवानला पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर सिंगल, आणि बघा धावा पहिल्यामध्ये 12 होत्या, आता तिकडे या ओव्हरमध्ये 12 मध्ये किती प्लस होत आहेत, कारण की बघा 3 ओव्हरचा गेम आहे. तुम्हाला एक माइंडमध्ये टार्गेट सेट असायला हवं की आपल्याला 3 ओव्हरमध्ये इथे जायचं आहे, आणि त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी बॅटरना प्रयत्न करावे लागतील. बॅट खेळण्याचा प्रयत्न केला जातो, बॉल मात्र आपण पाहिला तर फाईन लेगच्या जवळ, पाहिला पण तर सिंगल मिळेल.
जसं काय मिळत नाहीये. आता मात्र आपण पाहू शकतो थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला जातो कारण की काउंटर अटॅकचा प्रयत्न दर्शवला गेला आहे. कारण की माहिती आहे 3 ओव्हरच्या गेम मध्ये काउंटर अटॅक तर डेफिनेटली करावा लागेल. जर डेफिनेटली आपण अटॅक केला नाहीये तर धावफलक आहे ना आपल्याला 30च्या पुढे जाता येणार नाहीये. त्याच्या पुढे जाण्यासाठी आपण बघितलं तर मग प्रयत्न प्रत्येक खेळाडूला आता करावे लागतील. बॅकफुटला आपण पाहिलं तर राहुल मात्र आपण पाहू शकतो फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. पुलचा फटका प्रॉपर टायमिंग नव्हतं. एक धाव मात्र फिल्डर पोहोचले तिकडे आणि कंप्लीट केली. एक सिंगल डबल आपण बघितलं तर ही बेसिक आहे लाईफ लाईन आहे क्रिकेटचं. आपण बघितलं तर संजीवनी आहे ती क्रिकेटला आणि धाव संख्येला पुढे घेऊन जाताना प्रयत्न करते. परंतु या बेसिकला जोडून आपण बघितलं तर एक धावांची इमारत बांधायची आहे ना तर मोठा फटका देखील मध्ये खेळणं अनिवार्य आहे. धीमा टाकला जातो वारंवार आपण पाहिलं तर मग गती दिली जात नाहीये. थोडंसं आपण बघितलं तर लेंथ आणि लाईन मागे ठेवली जाते. बॅटरना आपण बघितलं तर तितकी सूट दिली जात नाहीये मनासारखे फटके खेळण्यासाठी. चांगली बॉलिंग आपण पाहिली आहे तर मग बुद्धिमत्तेची बॉलिंग केली जाते कारण की शक्ती आणि युक्ती आपण पाहिलं तर इथे वापरली जाते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 मध्ये 4 खर्च केल्यात. एक विकेट आणि चेंडू फेकून झाला आपण बघितलं 5 म्हणजे अंतिमचा चेंडू असेल धाव फलकावर 16. अंतिमचा चेंडू योग्य रीतीने हाताळलाय. डॉट येतोय निर्धाव येतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट पाहायला मिळालाय आणि फलकावर धावा आपण पाहिल्या तर आजच्या सरासरीने 16 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अगदी आपण पाहू शकतोय न्यू स्टार मडुईपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 आणि या विभागातील लोकप्रिय आपण पाहिलं तर नगरसेविका सौ योगिताताई देवेंद्र पाटील आपण पाहिलं तर एक युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालंय कारण की बहुजन विकास आघाडी आणि आपण पाहिलं तर जो सपोर्ट जे कार्य करते जे आपण बघितलं तर बहुजन विकास आघाडीचा आपण पाहिलं तर हा बोलबाला पाहायला मिळत आहे आणि नवनिर्मित हे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद गवलीपाडा टीम आपण सहभाग घेतला. राज अँड अविक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण नजर टाकू तर नगरसेवक चषक 2026 मध्ये 2 ओव्हरचा खेळ झालाय. 1 ओव्हरचा खेळ शेष आहे. आता 1 ओव्हर फेकण्यासाठी येत आहेत हर्षद वनगा बॉलिंग मार्कवर आणि समोर असतील आपण पाहिले तर बॅटर जयदीप. जयला मात्र संधी मिळाली नाहीये. ओ नो लुक शॉट आणि बॉल मात्र हातातून निसटलाय. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. सध्या तरी आपण बघितलं काय जबरदस्त फटका नो लुक शॉट मात्र खेळला गेला या खेळाडूच्या माध्यमातून आणि नशिबाची देखील साथ मिळाली आहे. धीमा फसवलाय फसवा बॉल हाताळला टाकला इथे आपण बघितलं तर मग हाताळला गेला आणि बॅटरला मात्र आपण पाहिलं तर थोडंसं अडचणीमध्ये आणलं. ज्या बॅटरला मात्र आपण पाहिलं तर जीवनदानाच्या सहाय्याने षटकार मिळाला होता त्याला केलं इथे आता मात्र बाद. थँक्यू डीजे. बघा दर्शक आम्हाला भरपूर असे जोडलेले आहेत. धाव फलकावर धावा तुम्हाला सांगतोय 22 धावा आहेत. बघा दर्शक आमच्या सोबत जोडलेले आहेत VTSC या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. भरपूर अशा दर्शकांच्या देखील शुभेच्छा मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉलला उडवलाय परंतु तिथे फिल्डरला निवडलं गेलंय आणि पाहिलं पण तर मग इथे नेमकं झालंय काय तर विकेट आणि विकेट लागोपाठ पहिल्या बॉलवर षटकार परंतु त्यानंतर 2 चेंडूवर 2 विकेट. हर्षदचा कमबॅक.
थँक्यू डीजे. बघा दर्शकांच्या नक्कीच कमेंट्स येतात की नक्की शुभेच्छा देखील आल्या आहेत नागरी संघासाठी. त्यानंतर आपण बघितलं की मग या स्पर्धेसाठी स्वराज्य स्पोर्टच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात आणि अशा कमेंट्स आणखीन आल्यात की मग प्रेक्षक असे जोडलेत. गोरसई संघ आहे का टेंबिवलीचा संघ नक्कीच आपण बघू शकताय. परंतु मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी सांगेन हे VTSCA जे ऑफिशियल चॅनल आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा. तुमचे फेवरेट संघ आहेत ते मात्र इथे मिळणार नाहीत. इथे मिळतील ते नक्कीच म्हणजे आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे संघ. वाह क्या बात. बॅटरची बॅट झोकात आणि बॉल गेला आकाशात. षटकार 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा इकडे विवेककडे लक्ष होतं. विवेक बाद झाले. राहुल आपण बघितलं तर आहेत परंतु अनिकेत त्यांच्याकडून अपेक्षा होती बाद झाले परंतु यश आले आणि नावातच यश आहे. मिळून दिलं षटकार. धावसंख्येचा वाढवला आकार. हा बॉल आपण बघितला तर ऑफ स्टंपच्या जवळ होता. वाईड लाईनच्या जवळ होता आणि वाईड लाईनच्या बाहेर होता. आता पंचांनी सांगितलं की वाईड आहे कारण की निदर्शनात आलं की त्या लाईनच्या अगदी जवळून गेला होता परंतु क्लिअर केला पंचांनी. वाईट सांगितलं. धाव फलकावर आहेत 29. बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये. सौरभ सांगतायत आम्हाला 4. भरपूर चांगलं स्कोरिंग करतायत आमच्या सोबतीने सौरभ. खेळलाय समोरच्या दिशेने हवेत. सत्यवान आहे तिकडे. सत्यवानच्या माध्यमातून कॅच. हा ड्रॉप झालाय परंतु काय झालं नेमका दुसऱ्या बाजूने फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपात राहुल परततील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि फसला. कमी पडला आणि फलंदाज परतताना. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू येतात. राज कोदे. धाव फलकावर धावा आहेत 30. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. किती धावांचं टार्गेट दिलं जाईल. शेवटचा बॉल हवेत उंचावलाय. उंचाच उंच गेलाय परंतु विनीतच्या हातामध्ये जाऊन समावला गेलाय आणि तिकडे फलंदाज बाद होतील. धाव फलकावर आपण पाहिलं तर 30 धावा आपल्याला जर बघायला मिळाल्यात आणि 31 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. पुढील मॅचचा टॉस MB स्पोर्ट्स बागपाडा टीम आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा. टॉस बॉक्स मध्ये या तिथे केला जाईल हा टॉस. थँक्यू डीजे. वेलकम धीरज. आपलं देखील स्वागत असेल आणि या आपण आलात आपल्या शुभ हस्ते एक शुभ कार्य करूया. आपण टॉस करूया. रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम कॅप्टन या लवकर लवकर क्विक. धीरज या स्वागत असेल आपलं. MB टीमचे कॅप्टन आहेत एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा टीमचे चिंचोटी टीमचे कॅप्टन असतील. टॉसची ओळख करून देते सर्वप्रथम बघा. नो स्टार्स मडवीपाडा. दुसऱ्या बाजूने नगरसेवक चषक 2026. कोण कॉल देत आहे. रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम कडून. नो स्टार मडवीपाडा परंतु येतोय नगरसेवक चषक 2026. धीरज आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर बसा. MB टीम टॉस जिंकलाय. काय निवडाल. बॅटिंग. बॅटिंग निवडायची आहे. बघा या सीझन मध्ये भरपूर मेहनत केल्यानंतर एक ट्रॉफी जिंकली आहे आणि तो घरामध्ये मग गावामध्ये घेऊन जाण्याचा आनंद किती होता. मिरवण्याचा आनंद किती होता. नक्कीच खूप जास्त आनंद होता.
जल्लोष होता, कारण की सगळा गाव एकत्र येते ट्रॉफी मिरवत घेऊन गेल्यानंतर आज देखील आपण बघितलं तो कालचा दिवस, काल ट्रॉफी आली, पण आजच्या दिवसामध्ये आज या मैदानामध्ये काय विचार असेल? नक्कीच 100% मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय वाटते गवलीपाडा संघ एक चांगला संघ आहे, परंतु त्यांना आपण बघितलं तर मग कशा प्रकारे नक्कीच या मॅचमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार? जास्तीत जास्त स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं तर ही स्पर्धा पाहिली आपण तर नगरसेवक चषक टायटल आहे या संघाचं आयोजन आहे, कारण की नुसतं मडीपाड्या संघाचं आयोजन आहे नगरसेवक चषक. आणि स्पर्धा पाहता देखता नक्कीच काय म्हणशील तू? नक्कीच स्पर्धा तर खूप छान आयोजन केले आहे, ग्राउंड पण मस्त आहे, खूप छान आहे. 100% देऊन नक्कीच आज देखील प्रयत्न असेल जो कालचा होता. हो नक्कीच. डेफिनेटली शुभेच्छा तुम्हाला गवलीपाडा टीम. नक्कीच तुम्हाला प्रश्न असा आहे, तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? छत्ररक्षण. बघा म्हणजे पाहिजे होते ते मिळालंय. हो. काय वाटते तुम्हाला तुमच्या सीझनमध्ये नक्कीच या सीझनमध्ये तुमचा संघ कसं खेळ करतोय? थोडा लो आहे पण प्रयत्न करू मारायची ट्रॉफी. लो आहे परंतु नक्कीच चांगला करण्याचा प्रयत्न असेल. काय वाटतं ही मॅच एक प्रेक्षकांना जबरदस्त पाहायला मिळेल? हो नक्कीच. एरिया आलं तर बस तुम्हाला सोबत येतो, जास्त प्रश्न विचारत नाही कारण की मॅचला होते सुरुवात. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. झाला फेरबदल, जोडले गेलेत आमच्या साथी समोर मित्र विजय भाई, धन्यवाद. पहिलाच बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग वाईड आला. मॅच क्रमांक आपण पाहतोय दुसरा फेरीतील 2 ठाकूरफाडा स्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट जीवदानी स्फोट नागळे. दक्षला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक टाकण्याकरता पहिला चेंडू दक्षनं वाईड फेकलाय. लक्ष आहे ते म्हणजेच 31 धावांचं. पुढील बॉल ओ जबरदस्त चेंडूच्या हाताने तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 2 अंकांवरती. 17 चेंडू जिंकण्याकरता लक्ष असणार आहे ते म्हणजेच इथून अजून आपण पाहिलं तर मग 29 धावांचं 17 बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत. पुढील बॉल ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी पुन्हा एकदा चेंडूला आपण पाहतोय. यावेळेस डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज दक्ष याने, परंतु तिथून मात्र आपण पाहिलं तर मग चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. धाव फलक एकने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 3 अंकांवरती. टायटल खूप चांगलं रंगणार आहे दक्ष वर्सेस विनीत. हो यावेळेस डाव्या एष्टीवरती चेंडू फेकलाय, चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पाहिलं तर मग पोहोचलं जाते ते म्हणजे 4 अंकांवरती. 4 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लक्ष आहे 31चं आणि सध्या तरी दक्ष खात्यातील चेंडू फेकून झाले 3. दक्ष पुन्हा एकदा राईट टर्म ओर द विकेट न पुढील बॉल फेकण्याकरता सज्ज झाला. ओ यावेळेस रनअप मध्ये सुकले गेले दक्ष. दक्ष एक खासियत आहे परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकण्याची. अगदी कमी वयामध्ये दक्षने मात्र सुरुवात केली आहे क्रिकेट खेळण्याकरता आणि आज एक परफेक्ट गोलंदाज म्हणून सातत्याने चांगला खेळ करत असतो. हे पहा टायटल खूप चांगला रंगणार आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग गोलंदाज आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज. घेतले 4 ते 12 तारीख. हा एक दिवशी येईल ना. हो हो येऊ हो एक दिवशी येईल नक्की. हा हा चालेल ओके. कमेंट्री करतो नंतर करेन.
धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 4 आणि 4 धावा असताना मात्र पहिला विकेट डाऊन झाला. सत्यवान डगआउटला परतलेत. इथून आपण पाहिला तर मग हर्षद वणगा नावाचा बॅटर आलाय. चेंडू फेकून झाले 4. आणखी 14 बॉल आणि जिंकण्याकरता 14 मध्ये बनवावा लागतील त्या म्हणजेच 27. हो अजून एक सुंदर चेंडू हाताला. बाल बाल बच गे असंच म्हणावं लागेल. अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी दक्षच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळतीये. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. संजय आलेत, करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय शेल आणि फलंदाज हर्षद वणगा ह्याचा संपलाय खेळ. आउट. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली आहे. दक्षिण 4 धावा दिल्या आणि महत्वाचे 2 विकेट मात्र मिळवले. इथून 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये अजून ही मॅच जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता आहे. 12-27. विवेक काळे बॉलिंग ट्रॅकवर. स्वीट शीटचा फटका. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त स्ट्रोक मात्र खेळले गेलेत मिस्टर विनीत आणि विनीतच्या बॅट मधून आला हा षटकार. 6. धन्यवाद थँक्यू सो मच. पहा उलटा फटका मात्र पाहायला मिळाला विनीतच्या बॅट मधनं. अखूड टप्प्याची लेंथ होती आणि निश्चितच वेट अँड वॉच. जबरदस्त स्ट्रोक मात्र खेळले गेले मिस्टर विनीत आणि या 6 धावेनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 10 या अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. अजून इथून आपण पाहिलं तर मग 21 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 11 चेंडू 21 रन्स अजूनही हव्यात. यावेळेस अक्रॉस द लाईन आडवा बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलाय आणि जबरदस्त हुकचा फटका. पुन्हा एकदा विनीतच्या बॅट मधनं पाहायला मिळतो षटकार. धन्यवाद थैंक यू सो मच. सुनो दोस्तों, संघर्ष जितना कठिन होता है ना उतनी सफलता ही शानदार होती है. आणि तो निश्चितच खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग विनीतच्या बॅट मधून आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी विनीतचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे. 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आलेत. आता मात्र 10 बॉल आणि जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. यावेळेस समोरच्या दिशेनं बॅक टू बॅक तिसरा धमाका. युजित षटकार 6.
धन्यवाद. हॅट्रिक षटकारांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील तिसरी. पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली होती रोशन गिरंदोळे या बॅटरकडनं, त्याच्यानंतर रोहित आतकरी याने देखील षटकारांची हॅट्रिक केली आणि तिसरी हॅट्रिक आपण पाहतोय विनीत भुरकुंच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बॉल टू रन मात्र आलंय. 9 चेंडू मध्ये 9 धावा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा उलट्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. ऑन साइडला खेळले गेलेत. डीप स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 2300 अंकांवरती. म्हणजेच इथून हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 8 धावा. काय घडेल आणि काय बिघडेल इथून आपण पाहणारच आहोत. आता मात्र जयेश हुरकुंड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी, बॅटची हलकीशी स्निक लागली होती. काम तमाम. फलंदाज जयेश भुरकुंड मात्र यावेळेस बाद होत आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र डाऊन झाली आहे. जयेश भुरकुंड आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. राज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. राज कोदे इथे मात्र राज कोदेला चांगले बॉलिंग करावे लागणार आहे. 6 मध्ये धावा थांबवायच्या आहेत 8 परंतु विनीत आहे ऑन स्ट्राइक वरती. विनीत भुरकुंड आमचे रिलेटिव्ह आहेत आणि सध्या तरी ते ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळत आहेत. सहा मध्ये 8 धावांची आवश्यकता. मोती कभी भी किनारे पर कूद नहीं आते, उन्हें पाने के लिए समुद्र में उतरना ही पड़ता है. आता इथून काय कशा प्रकारे खेळ करायचा आहे ह्याच्यावरती जास्त लक्ष फोकस करावा लागेल. पॉइंटला चेंडूला ढकललं. 1 धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. पहा, क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं. चेंडूची फेकी देखील खूप चांगली आली होती परंतु चेंडूला बॅकअप करण्यामध्ये थोडेसे मात्र अडथळे निर्माण झाले आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 5 चेंडूमध्ये 6 धावा. आता इथून काय कशा प्रकारे क्रिकेट खेळला जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील बॉल, स्वीट शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये निश्चितच 1 धाव फलकावरती ऍड केली जाईल. कहा जाता है कमजोर कोई नहीं होता, बस वक्त की बात होती है, बारी सबकी आती है. आता इथून आपण पाहिलं तर मग ही अग्नि परीक्षा आहे गोलंदाज राज कुदेची. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 5 धावा. पुढील बॉल,
ओ ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस डॉट बॉल. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे विनीत याला, परंतु मोठ्या स्ट्रोक वरती विश्वास दर्शवला जातो. इथून आता 4 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्याकरता 5ची गरज. स्वीटशीटचा फटका, खूप टप्पाची लेन होती, जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी खेळले गेलेत मिस्टर विनीत. आणि अशा